नमस्कार, करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण टिफिन रेसिपीसाठी बटाटे आणि शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून व्यवस्थित तडतडवून घ्यायचे आहेत। त्याचसोबत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे इथे बारीक चिरलेले टाकून घ्यायचे आहेत। कांदा इथे आपल्याला मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आता कांदा थोडासा परतला की यामध्ये 2 कच्चे बटाटे अशा पद्धतीने चिरून टाकायचे आहेत। बटाटे पहिल्यांदा स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे यातला गोडपणा कमी होतो। तसेच बटाट्यापुरतं मीठ टाकून मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे बटाटे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बटाटे फ्राय केले तर लगेच म्हणजे जवळजवळ 6 ते 7 मिनिटात आपले बटाटे हे छान शिजतात। तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे हे शिजलेले आहेत, लगेच कट होतात। आता यामध्ये मी बारीक चिरलेले 2 शिमला मिरची टाकून घेत आहे। आता त्यानंतर यामध्ये आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊयात। त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हळद टाकायची विसरलेली होती, आता हळद देखील इथे टाकून घेऊयात। अर्ध्या चमच्यापेक्षा पण थोडीशी हळद मी इथे टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। मध्यम आचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे। शिमला मिरची जेवढी कुरकुरीत लागते खाण्यात तितकी छान लागते। तुम्हाला जर मऊ हवी असेल तर तुम्ही भाजी अजून शिजवून घेऊ शकता। तर पहा इथं आपली झटपट अशी आपली डब्यासाठी शिमला बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊयात। वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। जर आमचूर पावडर असेल तर ते देखील टाकून घ्या म्हणजे मस्त अशी टेस्ट येते। तर मुलांच्या मोठ्यांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तसेच तुम्हाला जर रोजच्या भाजीसाठी काही बनवायचे कळत नसेल तर 7 दिवसाच्या 7 भाजींची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्कीच पहा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब देखील नक्कीच करा। पाहूयात यापुढची रेसिपी नंबर 2। रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 3 शिमला मिरची अशी लांब लांब चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे हे तडतडवून घ्यायचे आहेत। त्याचसोबत 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत। 1 कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे। कांदा थोडासा परतला की यामध्ये जी आपण शिमला मिरची कट करून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनिटांसाठी कांद्यासोबत भाजून घ्यायची आहे म्हणजे शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट बनते आणि लवकर शिजण्यासाठी मदत होते। आता ही परतून झाल्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि त्याचसोबत 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यानंतर इथे झाकण लावून आपल्याला मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजत असताना तुम्ही याला मधून हलवून देखील घेऊ शकता म्हणजे भाजी खालून लागणार नाही। तर 7 ते 8 मिनिटांनंतर इथं आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे। आपण यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं, फक्त वाफेवरती आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे। छान असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही तर बघू शकता शिमला मिरची छान अशी सॉफ्ट झालेली आहे आणि शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घेऊयात, कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात। तर पहा ही सुकी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही मुलांना किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये देऊ शकता। आता पाहूयात रेसिपी नंबर 3। प्रथम इथे मी 3 मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। शिमला मिरची ज्याला ढोबळी मिरची देखील असे म्हणतात। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे। जास्त डाग पाडायचे नाहीत। हलकं भाजून घेतल्यानंतर काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात। मध्यम आकाराचा चमचा आहे, तुम्ही यापेक्षाही तेल कमी वापरणार असाल तर वापरू शकता। यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्याचसोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, तुम्ही ठेचून देखील टाकू शकता। लसूण जिरे छान भाजल्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, तो परतवून घेऊयात। कांदा परतूसपर्यंत आपण इथे एक वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या,
एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक छोटी वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, काप घेतलेले आहेत. तुम्ही त्याऐवजी सुकं खोबरं देखील इथं वापरू शकता, पण थोड्या प्रमाणात. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाणी टाकून याची बारीक पेस्ट देखील बनवू शकता, एकदम बारीक पेस्ट. त्यानंतर आता कांदा इथे परतलेला आहे. हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती कांद्यासोबत अजून थोडासा हा मसाला परतवून घेऊयात. 2 मिनिटे मसाला परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. टोमॅटो शिजण्यापुरता मीठ टाकून मिक्स करून घेऊयात. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण आणखीन एक मसाला इथे बनवून घेऊयात. त्याकरिता प्लेटमध्ये 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नाही घ्यायचं, फ्रेश दही वापरायचं. त्यासोबत त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर टाकून छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे दह्यामध्ये. तर इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. टोमॅटो ही इथे शिजलेला आहे. आता यामध्ये हा मसाला टाकून घेऊयात आणि परतवून घेऊयात. मध्यम गॅसवरती मसाला परतवून घेतल्यानंतर यामध्ये मसाल्याची प्लेट धुवून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी हा मसाला झाकून शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेऊयात. त्याचसोबत 1 चमचा गरम मसाला पावडर. तुम्ही त्याऐवजी किचन किंग मसाला देखील इथे वापरू शकता. भाजून घेतलेली शिमला मिरची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. आता हे आपण मध्यम आचेवरती मिक्स करून घेऊयात. 2 मिनिटे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता अर्धा कप गरम पाणी टाकून घेऊयात. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला चव छान लागते. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मंद करूयात आणि मंद आचेवरती छान अशी झाकून भाजी आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी शिमला मिरची शिजून तयार झालेली आहे. मस्त मसाल्यासोबत तर्री देखील आलेली आहे. तर आपली अगदी मस्त भन्नाट चवीची चमचमीत अशी ढोबळी मिरची बनून तयार झालेली आहे. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी टिफिनमध्ये देखील ही भाजी देऊ शकता. ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते देखील 100% ही भाजी चाटून पुसून खातील. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर करिश्माज नजवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर नक्कीच करा. आता पाहूयात सगळ्यात शेवटची रेसिपी नंबर 4. शकता अशा पद्धतीने मी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक चॉपर बॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये इथे मी ह्या शिमला मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. आता चॉपर बॉक्स मध्ये फक्त 2 मिनिटांसाठी सगळ्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एका आकारामध्ये या चिरल्या जातील आणि व्यवस्थित अशा बारीक होतील. तर पाहू शकता मी पूर्णपणे या बारीक मिरच्या करून घेतलेल्या आहेत एकाच आकाराच्या. आता याच भांड्यामध्ये मी मसाले टाकून घेते. तुम्ही हवं तर यामधून काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊ शकता. तर इथे मी 2 चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे. त्याचसोबत 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट आहे आणि 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक नाही करायचं. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. सगळे मसाले एकत्र एकजीव करून घेऊयात आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ 5 मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आहे. तर मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटे भिजत ठेवूयात आणि त्यानंतर आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकून घेऊयात. त्याचसोबत 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेऊयात आणि 2 मिनिटांसाठी परतवून घेऊयात. मध्यम आचेवरती कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की 1 चमचा लसूण आले पेस्ट टाकून ते देखील परतवून घेऊयात. लसूण आले पेस्ट परतली की यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्याचसोबत लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आता मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. जास्त लाल तिखट नाही टाकायचं कारण की आपण आधी टाकून घेतलेली आहे चटणी. त्यानंतर भिजवून घेतलेली ढबू मिरची टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मध्यम आचेवरती 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं. परतवून झाल्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे. जवळजवळ अर्धा कप पाणी आहे. तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि छान मिक्स करून घेऊयात. आणि आता ही भाजी झाकून आपल्याला जवळजवळ
2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत. शिमला मिरची वाफेवरती शिजते, तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला आणि छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला अजून सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अजून शिजवून घेऊ शकता. गॅस बंद करून वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तर तयार झालेली आहे आपली मस्त चमचमीत अशी शिमला मिरचीची भाजी. नक्कीच एकदा बनवून पहा, फार मस्त लागते. आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. कशी वाटली ती रेसिपी. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.